आज आहे डे 2 ऑफ माय अष्टविनायक सोलो राईड. सकाळी उठून फ्रेश होऊन नाश्ता करून मी बाईक रेडी करतो आणि निघतो माझ्या पुढच्या जर्नीला. मी आता चाललो आहे महाडच्या वरद विनायकला, जो इथून 50 किलोमीटर आहे. झोप छान झाली होती म्हणून फ्रेश फील होत होतं आणि वेदर पण खूप छान होतं. लोणावळ्यातून जाताना खूप छान सारे व्ह्यूज होते, तर मी एका ठिकाणी थांबतो कारण तिथून ट्रेन पास होत होते आणि तो व्ह्यू एकदम छान दिसत होता. खोपोली पास करून मी पोहोचतो महाडला. बाईक पार्क करून मी जातो बाप्पाचं दर्शन घ्यायला. बाप्पाचं दर्शन घेऊन मी निघतो पालीच्या बल्लाळेश्वरला, जो इथून 40 किलोमीटरवर आहे. पालीला जाताना मला रस्त्यामध्ये 2 रायडर्स भेटतात, जे की मुंबईवरून तामणी घाटाला चाललेले असतात. त्यांच्यासोबत गप्पा मारून फोटोज वगैरे काढून मी माझी राईड कंटिन्यू करतो. पालीला पोहोचून बाप्पाचं दर्शन घेऊन मी थोड्या मंदिरात बसतो आणि अशा प्रकारे 1.5 दिवसामध्ये माझी अष्टविनायक राईड कंप्लीट होते. टोटल 700 किलोमीटरची ही माझी राईड होती. महाप्रसाद घेऊन मी निघतो माझ्या घराच्या दिशेला, जे इथून 140 किलोमीटरवर आहे. आणि मी चाललो आहे तामणी घाटातून. तर खूप सारे छान व्ह्यूज आणि रोड एन्जॉय करत मी पोहोचतो घरी. तुम्हाला माझी ही 1.5 दिवसाची राईड कशी वाटली कमेंट करून सांगा, आणि जर काही क्वेश्चन असतील ते पण कमेंट करा. डोंट फॉरगेट टू लाईक अँड फॉलो. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओज मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.